नमस्कार. मी नंदकुमार गाडे, राहणार MIDC वडगाव-गुप्ता. माझ्या मुलाला प्रॉब्लेम होता, त्याच्या पडला होता तो. त्या मणक्यातली गादी सरकली होती 4थी आणि 5वी आणि ती शिर दबली होती. त्याला चालता येत नव्हतं. त्याला वाकून चालायचं. त्याला मी भरपूर ठिकाणी फिरलो. बऱ्याच ठिकाणी मी डॉक्टरांना विचारलं. बऱ्याच ठिकाणी मी सगळ्यांचा सल्ला घेतला. परंतु मी असंच Instagramवर चेक करता मला एक युनिटी शादाब पठाण डॉक्टर साहेब त्यांचा ॲड्रेस बघितल्यानंतर मी म्हणलं जवळच्या जवळ आहे, ताबडतोब एकदा येऊन जावा. म्हणून या ठिकाणी आलो. त्यावेळेस मी आल्यानंतर पाहिलं त्यांचे सगळं त्याची जी टीम होती, त्या टीमने मला सर्व काही दाखवलं. काही थेरपी, काय नाही. आणि मग मी पाहिल्यानंतर मग विचार केला आणि मग मुलाला ट्रीटमेंटसाठी मी आणलं. डॉक्टर साहेबांनी विचारल्यानंतर डॉक्टर साहेब म्हटले, तुमचा मुलगा मी एकदम कम्प्लीट क्लिअर करत, पण त्याला वेळ लागेल 3 महिने तरी कमीत कमी लागतील. 3 महिन्यानंतर मी जरा थोडंसं विचारत राहतो आणि मग विचार केला 3 महिन्यानंतर. मग परंतु मी विचार केला की चला 3 महिने आपण कम्प्लीट सरांना देऊच. मग 1 महिन्यामध्ये पोराचं काय गोळ्या औषध चालू केलं आणि त्यांचे आयुर्वेदिक औषध आहेत आणि थेरपी भरपूर प्रकारचे आहेत, 10-12. त्यांनी ते देऊन औषधं गोळ्या दिल्या आणि मग 1 महिन्यामध्ये त्याचा जो पायाला त्याच्या मुंग्या येत होत्या, त्या मुंग्या बंद झाल्या. हळूहळू तर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. मला वाटलं की नाही, मग 2.5 महिने की 2.25 महिन्यामध्ये ते कम्प्लिटली जवळजवळ त्याला 70-75% क्लिअर झालं. आणि 3रा महिना झाला त्यावेळेस ते म्हणजे जवळजवळ 99% बरा झालेला आहे माझ्या मते. हा त्याच्या चालण्याचा जो कल आहे ते थोडं बाकी कुठं दुखत नाही, काय नाही, कुठं स्पेन होत नाही त्याला. फक्त ते चालायचं जे त्याला जे कल पडलेलं आहे थोडासा 5% बघतो. तर डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याचं व्यायाम वगैरे तुम्ही करता ते क्लिअर होऊन जाईल. आणि खरोखरच म्हटलं एकदम मी डॉक्टर सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद.